मोर्शी तालुका प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन दिनांक 7 मार्चला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोर्शी शहरात संपन्न होणार आहे. मात्र या शासकीय इमारतीच्या बांधकामात एस्टिमेटनुसार काम अपूर्ण असल्याचा आरोप नवसंवर्णीय भारताचे रमाकांत पाटील यांनी केला. त्याबाबतीत त्यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोर्शी यांना तक्रार देखील दाखल केली आहे. जानेवारी महिन्यापासून यांना पत्रव्यवहार करून राहिलो की पूर्ण काम जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत उद्घाटन घेऊ नका किंवा इमारत हस्तांतरित करू नका, कारण की अधिकारी बदली करून घेते आणि नेते बदलून जातात, काम तसंच राहते. आज आपल्या तालुक्याची इमारत आहे, हे व्यवस्थित झाली पाहिजे. त्याला कंपाऊंड नाही आहे, गेट जुन्याच गेटला कलर लावलं, पार्किंगची म्हणजे यांच्या एस्टिमेटमध्ये नोंद आहे तर पार्किंग असायला पाहिजे, कंपाऊंड असायला पाहिजे, गेट असायला पाहिजे. तुम्ही आतमध्ये वायरिंग जाऊन पहा तर वायरिंग बाहेरून केलेली आहे, जी अंडरग्राऊंड पाहिजे होती. आणि दिव्यांगासाठी रोपवे असायला पाहिजे होता किंवा लिफ्ट असायला पाहिजे होती. रोपवे गायब आहे, लिफ्टही गायब आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी पाहिली, शेतकऱ्याची केवायसी पाहिली, हे अधिकारी नेत्याची केवायसी पहा. यांनी हे केवायसी करून कसा भ्रष्टाचार केला जाते. बांधण्यात आलेल्या शासकीय इमारत बांधकाम एस्टिमेटनुसार सर्व कामाचे प्रमाणित अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्यांकन करून देण्यात यावं आणि एस्टिमेटप्रमाणे सर्व काम पूर्ण करून द्यावं, अशा प्रकारची मागणी रमाकांत पाटील यांनी संबंधित विभागाला दिलेल्या पत्रातून केली असून तोपर्यंत सदर कंपनीचे देयक आणि इमारत हस्तांतरित प्रक्रिया थांबवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी.